ऐकून घरी जाऊन जरी कीर्तन ऐकायचं म्हटलं ना तरी फक्त यूट्यूबला वारकरी व्यासपीठ सर्च करा, तुम्हाला आमच्या संस्थेतल्या सगळ्या मुलींचे त्याच्यावर कीर्तनं दिसतील. आणि आज ज्यांच्यामुळे मी या नारदाच्या गादीवर उभी आहे असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण दीपकजी महाराज सुद्रीक पाटील व हरिभक्त परायण भागवताचार्य आणि तताई महाराज सुद्रीक पाटील, माई व बाबा यांचे अंतकरणापासून आभार मानते. आणि तसेच आपल्या गावची भजनी मंडळ, साऊंड सिस्टीम, तुम्ही सगळे श्रोते मंडळी यांच्या सर्वांचे अंतकरणापासून आभार मानते व माझ्या सेवेकडे वळते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे कीर्तन कशाबद्दल आहे. तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज मला इथे कीर्तन करण्याची संधी भेटली. आता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी कोण होत्या, काय होत्या, त्यांनी काय कार्य केलं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगून जाईल. त्यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई तसेच वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते. शिंदे घराण्यात एक पवित्र अशी कन्या जन्माला आली. मायबापा हो, पुढे जाऊन तिनं इतकं मोठं कार्य केलं. आपला अहमदनगर जिल्हा एवढा मोठा आहे, परंतु त्या जिल्ह्याचं जर नाव त्यांच्या नावाने होत असेल तर किती मोठी होती ती राणी. आता आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव काय झाले तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी नगर. आता अहमदनगरचा जन्म घेतला अहिल्या होणार ग, नारी जातीचा जन्म घेतला अहिल्या होणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारले नार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारले नार ग. मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग, अहिल्या होणार ग, अहिल्या होणार ग. घेऊन भंडारले नार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारले नार ग. मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग. तुला झेंड्याची शपथ घेऊन भंडारले नार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारले नार ग. आई तुझी ती तलवार माझ्या हाती मी धरणार, आई तुझी ती तलवार माझ्या हाती मी धरणार. करून या संहार करीन दृष्टांचा नाश, करून या संहार करीन दृष्टांचा नाश. जाती पाती मी सोडून दिल्या नाही मी भिनार ग, जाती पाती मी सोडून दिल्या नाही मी भिनार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारले नार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारले नार ग. मी आईला होणार ग, मी आईला होणार ग, मी आईला होणार ग, मी आईला होणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारले नार ग, पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारले नार ग. अहिल्यादेवी माते की जय, अहिल्यादेवी माते की जय. आपल्या अहमदनगरचं नाव आता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी नगर असं झालंय. आता कोणीही अहमदनगर म्हणायचं नाही, सर्वांनी काय म्हणायचं, काय म्हणायचं, अहिल्यानगर. सर्वांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यानगर असं म्हणायचं. कोण होती ती राणी तुम्हाला थोडक्यात सांगून जाईल. बघा, परवा दिवशी 31 मेला त्यांची जयंती होती. चौंडी येथे त्यांची जयंती थाटामाटामध्ये साजरी केली. आपल्या देशाचे मुख्यमंत्री, बरीचशी मंत्रिमंडळ हेलिकॉप्टरनं तिथे आले होते. एवढी मोठी ती राणी होती. फार मोठी चौंडीला त्या दिवशी सभा झाली. एवढी मोठी ती राणी होती. तुम्हाला तिच्याबद्दल थोडक्यात सांगून जाईल. आता आधीच्या काळी लहान वयात लग्न लावायचे हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. बालवयामध्ये लग्न लावायचे. आता अहिल्यादेवींचे सासरे म्हणजे मल्हारराव होळकर एके दिवशी
असं स्वार करत असताना त्यांना अहिल्यादेवी दिसल्या. अहिल्यादेवी दिसल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या अंगचे गुण पाहून आपले सून करून घ्यायचे ठरवले. मग परत त्यांचा मुलगा खंडेराव होळकर आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर लग्नानंतर ज्यावेळेस अहिल्यादेवी 28 वयाच्या होत्या तेव्हा त्या विधवा झाल्या होत्या. कितव्या वयाच्या 28व्या वर्षी त्या विधवा झाल्या. आधीच्या काळी देखील सती जाण्याची परंपरा होती. ज्यावेळेस सती जायला निघाल्या, मायबापा हो त्यांच्या सासऱ्यासारखे सासरे चंद्र सूर्य असेपर्यंत आधी झालेही नाहीत आणि होणारही नाहीत. मल्हारराव होळकर त्यांना आडवे आले, सांगितलं तू अजिबात सती जायचं नाही. अहिल्यादेवी त्यांचं काय ऐकत नव्हत्या. सती जाण्यास निघाल्या. मल्हाररावांनी अडवलं, म्हणाले तू अजिबात सती जायचं नाही, कारण आपण कोणाच्या तत्वाखाली जीवन जगणारी माणसं आहोत, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वाखाली आपण जीवन जगणारी माणसं आहोत. ज्यावेळेस शहाजीराजे गेले त्यावेळेस जिजाऊ मासाहेब सती गेले का? तर नाही. त्यांनी आपल्या पुत्राला हाताखाली घेऊन संपूर्ण स्वराज्य स्थापन केले आणि संपूर्ण स्वराज्य स्थापन केले. तसंच तू देखील करायचं. तू आपल्या जनतेवर नितांत प्रेम करायचं. जरी आज तुझे पती गेली असले ना तरी तू सती जायचं नाही. तेव्हापासून अहिल्यादेवी आपली प्रजा सांभाळू लागल्या. त्याच्यावर पोटच्या लेकरासारखं प्रेम करू लागल्या. त्याच्यावर पोटच्या लेकरासारखं अहिल्यादेवी प्रेम करू लागल्या. आणि आता आपण त्या काळातला जर अहिल्यादेवींचा फोटो बघितला तर त्यांच्या हातामध्ये महाशिवशंकराची पिंड आहे. त्यांनी आपल्या धर्माचं रक्षण केलं. त्यावेळी मंदिरावरचे भगवे खाली उतरवले जात होते. त्या भगव्याच्या जागी हिरवा तीर लावला जात होता. न्यायप्रिय राणी कोणती होती? ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता. आता सांगून जाईल त्यांचा न्याय इतका कठोर होता, अन्याय कोणावरही हो. जसं एखाद्या माणसाला मारल्याच्या नंतर त्याला शिक्षा देण्यात येत होती ना, तसंच त्याला देखील शिक्षा देण्यात येत होती. अन्याय कोणावरही हो, एखाद्या पशु पक्ष्यावर हो, गाई म्हशीवर हो, कोणावरही हो. आणि तशीच ज्याने जसं दुसऱ्याला मारलं ना तसंच त्याला देखील मारायचं. असा इतका कठोर त्यांचा न्याय होता. सांगून जाईल रस्त्याने धडधड करीत एक बैलगाडी वायूच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने ती बैलगाडी पळत होती. आणि त्या रस्त्याला आता बैलगाडीमध्ये कोण बसलं होतं हे मी तुम्हाला नंतर सांगेल. आणि त्या रस्त्याला एक गाय आणि तिचं वासरू चाललं होतं. वायूच्या वेगापेक्षाही जास्त ती बैलगाडी धावत होती. एक क्षणभरामध्ये ती गाय बाजूला झाली, परंतु त्या बैलगाडी खाली त्या गायीचं असणारं वासरू त्या बैलगाडी खाली चेंगरलं गेलं. रक्ताच्या थाया धारुळ्यामध्ये ते वासरू पडलं. मायबापा हो, ती गाय त्या वासरासमोर गिरट्या घेऊ लागली. जरी प्राणी असले ना तरी प्राण्यांना सुद्धा काय असतात? भावना असतात. प्राणी असले तरी त्यांना सुद्धा भावना असतात. ती गाय त्या वासराच्या समोर गिरट्या घेऊ लागली, खूप रडू लागली. आता त्या काळामध्ये अहिल्यादेवींच्या प्रजेमध्ये एक मोठी घंटा लावलेली होती. अन्याय कोणावरही हो, मग त्या घंटेचा गजर करायचा आणि अहिल्यादेवी आपली प्रजा भरवायच्या. आता 6 महिन्यामध्ये कधी घंटा वाजली नव्हती आणि आज घंटा वाजली. अहिल्यादेवींनी आपली संपूर्ण प्रजा भरवली. सांगितलं की राणी साहेब एका आईच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलाची हत्या झाली. आता अहिल्यादेवींनी आपल्या सुनेला विचारलं की एखाद्या आईच्या डोळ्यासमोर जर मुलाची हत्या झाली तर त्याला काय शिक्षा द्यावी? त्यावेळेस सुनेने सांगितलं की राणी साहेब, ज्याने कोणी आईच्या डोळ्यासमोर त्या मुलाची हत्या केली ना, ज्याने कोणी त्या गायीच्या समोर त्या वासराची हत्या केली ना, तसंच त्याच्या आईच्या डोळ्यात देखील त्या मुलाची हत्या करा. आता अशी शिक्षा सुनावली. अशी शिक्षा सुनावल्याच्या नंतर सगळा त्यांचा राजदरबार भरला. मंत्रिमंडळ आली, सर्वजण आले, प्रधानमंत्री ते आले. आता त्याच्यातला एक मंत्री उठला
आणि राणीसाहेबांकडे गेला. म्हणाला, राणीसाहेब, अहो अशी शिक्षा सुनावण्याच्या अगोदर एकदा तरी विचारायचं की हा न्याय कोणी केला, हा अन्याय कोणी केला. त्यावेळेस राणीसाहेब म्हणाले, कोणी केला हा अन्याय. त्यावेळेस ते मंत्री म्हणाले की अहो राणीसाहेब, हा न्याय तुमच्या स्वतःच्या मुलाने केलाय. तुमच्या स्वतःच्या मुलाने त्या बैलगाडी खालून ते वासरू चेंगरवलं. तुमच्या स्वतःच्या मुलाने हा अन्याय केलाय. त्यावेळेस राणीसाहेब म्हणाल्या, अरे माझा मुलगा असला म्हणून काय झालं, अरे माझा मुलगा असला म्हणून काय झालं. माझा मुलगा देखील प्रजेमध्ये मोडतो. जी प्रजेला शिक्षा तीच त्याला देखील शिक्षा. आता कोण मारणार अहिल्यादेवींच्या मुलांना, कोण मारणार अहिल्यादेवींच्या मुलांना. त्यावेळेस अहिल्यादेवींनी आपल्या मुलाचे हातपाय बांधले, आपल्या मुलाचे हातपाय बांधले आणि रस्त्यावरती त्याला टाकलं. आता कोण होणार या बैलगाडीचा स्वार, कोण चालवणार हा रथ, कोण होणार या बैलगाडीचा स्वार. कोणीही काहीही बोलत नव्हतं. त्यावेळेस अहिल्यादेवी म्हणाल्या, अरे कोण नाही नव्हतं त्या बैलगाडीचा स्वार, मी स्वतः न्याय करते, मी स्वतः न्याय करते. त्यावेळेस अहिल्यादेवीने तो लगाम आपल्या हातामध्ये घेतला आणि अशी बैलगाडी पळवली, अशी ती बैल पळवली, वायूच्या वेगापेक्षाही जास्त ती बैलगाडी पळवली. आता क्षणभरामध्ये अहिल्यादेवीच्या मुलाचा मृत्यू होणार. तेवढ्यात ती गाय, म्हणजे ज्या गायचं वासरू चेंगरलं गेलं होतं ना, ती गाय वायूच्या वेगापेक्षाही जास्त, त्या बैलगाडीच्या वेगापेक्षाही जास्त धावू लागली. त्या बैलगाडी समोर गिरट्या घेऊ लागली. अहिल्यादेवींना कळलं की ही गाय अपराधाला वाचवण्याचा प्रयत्न करते, माझ्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करते. लगाम खेचला, ती गाय समोर आली. ती गाय समोर आली, ती फार रडत होते. जरी प्राणी असले तरी त्यांना सुद्धा भावना असतात. ती गाय फार रडत होती, परंतु ती तिच्या अश्रुधारामधून सांगत होती की राणीसाहेब, मला आता न्याय मिळालाय, मला आता न्याय मिळालाय. तू जरी आता याला मारलं ना तरी माझं बछडा गेलं, माझं वासरू गेलं, तरी तू जरी याला मारलं तरी मला ते काय आता परत मिळणार नाही. तू याला मारू नको. हे बघ, तुझा मुलगा आहे, तुझा मुलगा आहे म्हणून मी मध्ये आले असं नाही, परंतु जरी तू याला मारलं तरी आता माझं वासरू गेलं, ते मला आता काही परत भेटणार नाही. म्हणजे बघा, अशा प्रकारची न्याय व्यवस्था त्या काळामध्ये होती. अन्याय कोणावरही हो. आता बैलगाडी खाली वासरू चेंगरलं तर त्यालाही बैलगाडी खालून घालायचं. कोणी जर कोणाला फाशीची शिक्षा दिली असेल तर त्याला देखील फाशीची शिक्षा द्यायची. अशा प्रकारचा त्या काळामध्ये अहिल्यादेवींचा न्याय होता. न्यायप्रिय राणी कोणती होती? ती म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. आता अहिल्यादेवी घडल्या कशा हे तुम्हाला सांगून जाईल. सासऱ्याचं छट डोक्यावर नाही, कपाळाचं कुंकू नाही, काळजाचा तुकडा नाही. एकटी स्त्री शासन करते, एकटी, आणि त्या एकट्या स्त्रीचं शासन काही लोकांना सहन होत नाही. त्या एकट्या स्त्रीचं शासन काही लोकांना सहन होत नाही. पेशवाईनं ठरवलं की आपण या बाईच्या राज्यावरती आक्रमण करायचं, आपण या बाईच्या राज्यावरती आक्रमण करायचं. ही गोष्ट अहिल्यादेवींना कळली. त्यांना समजलं की यांचा आपल्या प्रजेवरती डोळा आहे. त्या इतक्या बुद्धिमान होत्या, त्यांची बुद्धी इतकी चंचल होती, इतक्या बुद्धिमान होत्या. त्यावेळेस त्यांनी बुद्धी चालून एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये असं लिहिलं की पेशवाई, तुम्ही आमच्यावरती आक्रमण करणार आहात. काय म्हणल्या? तुम्ही आमच्यावरती आक्रमण करणार आहात, तुम्ही आमच्यासोबत युद्ध करणार आहात. हरकत नाही, आम्ही देखील तुमच्यासोबत युद्ध करायला तयार आहोत. बघा, एक स्त्री काय म्हणते की आम्ही सुद्धा तुमच्यासोबत युद्ध करायला तयार आहोत, परंतु एका गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करा. एक गोष्ट लक्ष देऊ नाही का की हे बघा, या युद्धामध्ये आमची 5000 महिलांची फौज आहे. नारी जातीची आमची 5000 महिलांची फौज आहे. आता जरी तुम्ही या युद्धामध्ये जिंकलात तरी लोक तुमचा जास्त काही सन्मान सत्कार करणार नाही. तुमच्या गळ्यामध्ये
तुमच्या अंगावर फुलाच्या पाकळ्या उधळवणार नाहीत, गळ्यामध्ये फुलाचे हार घालणार नाहीत. कारण कोणाला हरवलं तर स्त्रियांना हरवलं, बायांना हरवलं. लोक असं बोलतील. परंतु यदा कदाचित, काय म्हणल्या, यदा कदाचित जर आमच्याकडून तुम्ही हरला गेलात तर अख्खं गाव तुम्हाला नाव ठेवल. कोणी हरवलं, एका स्त्रियांनी हरवलं, तुम्हाला कब्बर पाण्यामध्ये जीव द्यावा का नाही असं होईल. सर्वजण तुम्हाला नाव ठेवतील. या गोष्टीचा तुम्ही विचार करा. त्या घाबरल्या नाहीत, युद्ध करायला त्या घाबरल्या नाहीत, परंतु त्यांनी असं पत्र लिहिलं. त्यावेळेस हे पत्र त्या पेशवाईकडे गेलं. पेशवाईने हे पत्र वाचलं, विचार केला आणि त्यांनी पुन्हा एक अहिल्यादेवींना पत्र लिहिलं की राणी साहेब, काय म्हणला, राणी साहेब, आम्ही तुमच्या राज्यावरती आक्रमण करायला नाही, आम्ही तुमच्या राज्यावरती आक्रमण करायला नाही, तर तुमच्याकडे आम्ही भाऊबीजेसाठी येत आहोत. काय म्हणले, आम्ही तुमच्याकडे भाऊबीजेसाठी येत आहोत. म्हणजे बघा, एका पत्रात जर समोरचा गार होत असेल तर किती ताकद होती त्या अहिल्यादेवींमध्ये, किती ताकद होती त्या अहिल्यादेवींमध्ये. आणि त्यांचा न्याय तर खूप कठोर होता. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वतःचं लेकरू एकट्या राज दरबारामध्ये उभं केलं होतं ना, तसंच त्यांचा देखील न्याय होता. सर्वांनी वरती हात करा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा. विठाला 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 विठाला.